नमस्कार, मी प्रियंका। 29 महापालिकांसाठी आज मतदान पार पडतंय। राज्यभरात अनेक घडामोडी या संदर्भात घडत आहेत। सगळे अपडेट्स आपण त्या संदर्भात पाहणार आहोत। सुरुवात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। उद्धव ठाकरेंची दुपारी 1:30 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। मुंबईतल्या वॉर्ड नंबर 18 मध्ये बूथ लावण्यावरून मनसे आणि शिवसेना आमने सामने। वार्ड क्रमांक 18 मध्ये तुफान गोंधळ। चेंबूरमध्ये काही जणांची नावं मतदार यादीतून गहाळ झाल्याचा प्रकार समोर। चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 152 मधील धक्कादायक प्रकार। एका मतदाराचं नाव थेट लातूरच्या यादीत आल्याने प्रकार उघडकीस। बोरीवलीत मतदानानंतर शाई पुसली जात असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते साईनाथ दुर्गेंचा दावा। सतर्क रहा, गाफील न राहण्याचं आवाहन। कल्याणमध्ये पॅनल क्रमांक 9 मध्ये मतदानानंतर बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याची तक्रार। मनसेच्या उमेदवाराने केलेल्या तक्रारीनंतर मतदार संतप्त। कोल्हापूर आणि धुळ्यात मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड। ईव्हीएम मध्ये बिघाडाच्या घटनेमुळे मतदारांमध्ये गोंधळ। नाशिकमध्ये भाजप उमेदवाराच्या कारमध्ये सापडले पैसे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा विरोधकांचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। सर्व मतदारांनी मतदान करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क। राज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। जोगेश्वरीतील मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचा आरोप। मतदारांची नावं गायब झाल्याच्या मुद्द्यावरून मतदारांनी केला संताप व्यक्त। मुंबईतील कुर्ला पूर्वमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ। मतदारांची नावं आणि मतदान केंद्र बदलल्याने मतदारांचा तुफान गोंधळ। तर पनवेलमध्येही भाजप आणि मवियाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांमध्ये गोंधळ। मशीन बिघडल्यामुळे मतदारांची तारांबळ। तासभरापासून मतदार रांगेत उभे आहेत आणि आता चक्क हँडवॉशने देखील बोटावरची शाई जात असल्याचं समोर आलेलं आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय ही व्यक्ती मतदान करून आली आहे आणि हँडवॉश यूज करते आणि आता हँडवॉशने बोटावरची शाई जात असल्याचं समोर येते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। सुस्मिता, काही ठिकाणी शाई न लावता मार्करचा वापर करण्यात आलाय आणि तो आता काही ठिकाणी ते मार्करचे मार्क हँडवॉश केल्यानंतर निघतायत का नाही निघत आहे, नेमकं काय घडतंय, काय समोर येतंय? एक साधा डेटॉल हँडवॉश किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही हात धुण्यासाठी जे कोणतं हँडवॉश वापरत असाल त्याचा वापर केल्यानं सुद्धा तुमच्या हातावरची मतदानाचा हक्क बजावलेली शाई निघत आहे। हे आता सगळ्याकडे प्रूव्ह झालेलं आहे किंवा तशा पद्धतीचा एक्सपेरिमेंट आपण सुद्धा करून बघितला आणि अनेक मतदारांकडून या तक्रारी येत आहेत की वारंवार आम्ही मतदानाला जेव्हा जायचो, यापूर्वी मतदान करायचो तर साधारणपणे महिना 15 दिवस आमच्या हातावरची शाई निघायची नाही, परंतु एक साधारण 30-35 रुपयाला मिळणारं हे डेटॉलचं हँडवॉश तुम्ही एक 2 ते 5 मिनिटं तुमचा हात नीट धुतला स्वच्छ पाण्याखाली की त्याच्यावरची शाई ही काही मिनिटात फिकट होत आहे। ज्यावेळेला आम्ही हे सगळं तपासण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला एक गोष्ट पाहायला मिळाली, ज्या पद्धतीनं हे शाई लावली जाते तर शाई लावण्याची पद्धत सारखी आहे। बोटाच्या स्किनला त्वचेला सुद्धा ही शाई लावली जाते, त्यानंतर ती नखाकडनं पुढे सरळ लाईन येते। अगदी तशाच पद्धतीनं ही शाई मतदानानंतर मतदारांना लावण्यात आलेली होती। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तब्बल 1.5 ते 2 तासांनंतर
शाई पुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर अर्थात ही शाई तोवर सेट होते, काही सेकंदात ही शाई गडद होऊन त्याच जागेवरती चिपकून राहते। परंतु साध्या डेटॉल हँडवॉशने जर अशा पद्धतीनं जर शाई निघून जात असेल तर कुठल्याही ॲसिडिक फॉर्म्युलाची तुम्हाला गरजच नाही आहे। आणि हा प्रकार जर सर्रास सगळीकडे सुरू असेल तर यातनं गंभीर परिणाम आपल्याला पाहायला मिळते। सोशल मीडियावरती तसे व्हिडिओ येत आहेत आणि त्याच पद्धतीचा प्रयोग न्यूज 18 लोकमतच्या मदतीनं आपण सुद्धा करून बघितला तर हो, तुमच्या हातावरची शाई ही पुसली जात आहे। अगदी साधं डेटॉल हँडवॉश सुद्धा तुम्ही मतदान केलं आहेत की नाही याचे पुरावे मिटवू शकतं। किटाणू मिटतील का नाही माहिती नाही, पण एका अर्थी अशा पद्धतीच्या हँडवॉशनं मतदारांचा हक्क मात्र पुसला जाऊ शकतो। भविष्यात हे घडत होतंय, हे चिन्ह घडत आहे त्याची। बरं, सुस्मिता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, बऱ्याच ठिकाणी शाई न लावता मार्करचा वापर केला जातोय आणि चक्क हँडवॉश केल्यावर तो मार्करचा मार्क निघून जातोय असे देखील आरोप होत आहेत, अशा घटना समोर येत आहेत। काय अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की पुणे शहरात देखील अक्षरशः भोंगळ कारभार निवडणूक आयोगानं खरं तर लावलेला आहे असा आरोप थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलाय। प्रभाग 34 मध्ये, बरोबर आहे ना ते? 34 मध्ये ना काही लोक रुपाली चाकणकरांना भेटले आणि त्यांनी आरोप केलाय की ह्या सगळ्यावरती जी शाई लावली जाते ते एका लिक्विडनं पुसली जाते आणि तेच दुबार मतदार पुन्हा मतदान करतायत। खरं तर दुबार मतदानाचा हा सगळा जो टक्केवारी आकडा होता ते गेल्या अनेक दिवसांपासून मांडला जातोय। तसंच काहीच चित्र धायरीमध्ये दिसते। तुम्हाला काय लोक सांगतायत किंवा काय आरोप करतायत लोक? खरं मी मतदारसंघामध्ये फिरत असताना काही कार्यकर्त्यांनी फोन केले आणि आमच्या धायरी भागातला म्हणजे प्रभाग क्रमांक 34 मधल्या नारायणराव सनस बूथवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू होता। याच्यामध्ये आमच्या काही कार्यकर्त्यांनी यामध्ये हा व्हिडिओ पाहिला ते लक्षात येईल। या व्हिडिओमध्ये हा मुलगा जो आहे त्याच्या हातामध्ये एक लिक्विड आहे आणि ह्या ज्या महिला आहेत ह्या आमच्या भागातल्या कुठलाही मतदार नाहीयेत, पण त्या मतदान करून आलेल्या आहेत। म्हणजे बाहेरच्या मतदारांनी मतदान केलं आणि त्यांच्या हातावरची शाई पुसली जाते, ते लिक्विड काय आहे? हे लिक्विड आहे, हे लिक्विड आपण पाहताय आणि ह्या लिक्विड मुळे बाहेरून येऊन ह्या महिलांनी मतदान केलंय आणि त्यांची शाई पुसली जाते आणि परत एकदा त्या मतदानाला जातात। तर हा व्हिडिओ आहे। आमच्या कार्यकर्त्यांनी खरं या सगळ्यांना पकडलंय, त्याच्यामुळे तातडीने त्यांनी मला फोन केला। मी त्या ठिकाणी गेल्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील आणि पोलीस यांना सगळ्यांना बोलवून ह्याची शहानिशा करावी आणि जर अशा पद्धतीने इतकं चुकीचं काम होत असेल तर खऱ्या अर्थानं आपण आज लोकशाहीच्या मतदानाचा फार मोठा उत्सव साजरा करतोय। हा संविधानाचा अधिकार आहे आणि हे सगळं होत असताना अशा पद्धतीने चुकीचं जर काही घडत असेल तर ते निश्चितच निंदनीय आहे। पुण्यातलं तुम्ही समोर आणलं, पण मुंबईत अक्षरशः डेटॉल म्हणजे हँडवॉशनं देखील शाई पुसली जाते। प्रशासनाचा भोंगळा कारभार म्हणावा लागेल हा सगळं। मला याबद्दलची मुंबईची माहिती नाही, पण हे जे पाहिलं हे लिक्विडनी जर शाई पुसली जात असेल तर किती वेळा मतदान होईल आणि कशा पद्धतीचे होईल ही भयावह परिस्थिती मला असं वाटतंय आणि म्हणून तातडीने याची निवडणूक आयोगाने सुद्धा दखल घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने केवळ एका बूथवरची माहिती आम्हाला मिळाली। ज्या ज्या ठिकाणी असं होत असेल तेही कार्यकर्ते फोन करतात। त्याच्यामुळे माझी निवडणूक आयोगाला देखील विनंती राहील की त्यांनी तातडीने असं काही कुठे होत असेल तर बंदोबस्त जरूर ठेवावा, पण जी शाई आहे आणि ही लिक्विडनी कुठल्या पुसली जाऊ नये याची खबरदारी घ्यावी। पण बोगस मतदाराचा टक्केवारीचा जो आकडा आहे तो वाढेल पुण्यात असं वाटतं तुम्हाला? असं जर होत असेल, तुम्ही एका बूथच्या समोर आणलं, बऱ्याच ठिकाणी असं होतंय असं देखील समोर येते, त्यामुळे बोगस मतदानाचा टक्का वाढेल? मला असं वाटतं की बोगस मतदान होऊच नाही म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करत असतो, पण असं कुठं होत असेल तर तातडीने दखल घेऊन ते सगळं बंद केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे। प्रत्येक नागरिक त्याच्याच मतदानावरती त्याला मतदान करता आलं पाहिजे, बोगस मतदान होता कामा नये। शेवटी पारदर्शकपणे ही निर्णय प्रक्रिया राबवली गेली पाहिजे। त्याच्यामुळे निवडणूक आयोग असेल आणि पोलीस असेल यांनी दक्ष राहून तातडीने याच्यामध्ये दखल घ्यावी। तरी पण जी धायरीची लोक आहेत ती काय सांगत होती तुम्हाला? कारण ते तुम्ही त्या ग्राउंडवरती होतात, त्या लोकांसोबत तसं घडलं, ती तुम्हाला काय सांगत होती नेमकं? या लोकांचं म्हणणं असं आहे जे मतदार यादीत नाव नाहीयेत, या महिला बाहेरच्या आहेत आणि या महिलांनी एकदा मतदान केल्यानंतर त्यांच्याबरोबर जो मुलगा मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवला तोही आमच्या भागातला नाहीये, तोही मतदार नाहीये, पण एका लिक्विडने बोटावरची शाई पुसतोय आणि पुन्हा एकदा त्या महिला मतदानाला जातात आहेत आणि हे फार सकाळच्या लवकरच्या टप्प्यामध्ये मतदान केलेलं आहे। म्हणजे मतदार खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच हे मतदान या महिलांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे हे अत्यंत चुकीचं आहे, हे असं होऊ नये याच्यासाठी आमचा आक्षेप आहे।
तर तुम्ही गावकरी आहात, त्या महिला कुठल्या आहेत, कधी बघितलंय किंवा कुठून बाहेरून आणल्यात असा थेट आरोप आहे का लोकांचा, स्थानिकांचा? हो, स्थानिकांचा आरोप जो होता की ह्या महिला आम्ही कधी पाहिलेल्या नाहीये, ते आमच्या मतदार नाहीये, आम्ही स्थानिक भागात राहतो, या महिला नाही आम्ही कधी पाहिलेलं नाही. पोलिसांचा तर तपास करतात ते. तुम्ही काही तक्रार वगैरे पोलिसांमध्ये केली, निवडणूक आयोगाला केली पण हो, पोलिसांनी- निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाने त्याची तातडीने दखल देखील घेतलेली आहे. पण इतर ठिकाणी असं होता कामा नये, कार्यकर्ते सतर्क होते म्हणून ती माहिती मिळाली. हे खरं तर खूप भयंकर आहे. आपण पाहतोय की रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या गावात म्हणजे अगदी त्यांच्या घरासमोर ते बूथ आहे आणि तिथं बाहेरून काही महिला आणल्या गेल्या, त्यांचं मतदान झालं आणि एका विशिष्ट लिक्विडनं त्या मतदानाच्या जे बोटाला शाई लावली जाते ते शाई पुसण्यात आली आणि पुन्हा त्यांना त्या मतदान केंद्रावर नेण्यात आलं. हे सगळं भयंकर या पुण्यात घडताना पाहायला खरं. मिळतंय. निश्चितच हे भयंकर आहे. म्हणूनच प्रत्येकानं एक जागरूक मतदार म्हणून मतदान करणं गरजेचं आहे. धन्यवाद अभिजित या संपूर्ण माहितीसाठी. आता आपण जातोय उल्हासनगरमध्ये. उल्हासनगर प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला असल्याचं कळतंय. अनेक मतदारांच्या बोटावरची शाई क्षणार्धात पुसली जाते आणि मतदारांनी त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला. यामुळे अनेक जण पुन्हा मतदान करण्याची किंवा मतदारांनी अशी शक्यता व्यक्त केली आहे, दुबार मतदान होऊ शकतं अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. आलोय कधीपासून मी इकडे अधिकाऱ्यांना बोलवतोय, कोण इकडे अधिकारी नाही, कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार नाही. तुम्ही समोर बघू शकता कमीत कमी 60 लोकांची शाही निघाली आहे आणि त्याची जिम्मेदारी कोण? जर ईसीआय घेते का कोण घेतोय? पोलीस इकडे काय करत नाही. पोलीस बोलतो आम्हाला माहित नाही, प्रशासन कोण नाही इकडे, त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि इकडे सर्वांना माहिती आहे कोण बोगस वोटिंग करतो, जे स्थानिक नगरसेवक होते सर्व करतात. आता त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे ही आम्हाला पाहिजे. मला स्थानिक नगरसेवक आहेत, तुम्हाला माहिती आहे, ललित कवत्रा शाळेमध्ये 18 नंबर पॅनल मध्ये. तिकडे भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडीच्या समर्थकांना मारहाण झाली असल्याचं समोर येत आहे. भाजप आमदार महेश चौगुले यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे. महेश चौगुले आणि कोणार्क आघाडीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली आहे. माजी महापौर विलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा दावा करण्यात आलेला आहे. भिवंडीमध्ये ही घटना घडली आहे आणि काही दृश्य देखील समोर आले आहेत. भिवंडीमध्ये भाजप आमदार महेश चौगुले यांच्या कार्यकर्त्यांकडून कोणार्क विकास आघाडीच्या समर्थकांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर येतोय. भाजप आमदार महेश चौगुले यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे. माजी महापौर विलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आहे. काही दृश्य देखील समोर आली आहेत. भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडीच्या समर्थकांना मारहाण केल्याची घटना समोर येते. तिकडे कोल्हापुरात काही ठिकाणी मतदानाची शाई पुसली जात असल्याचा आरोप होतोय आणि कोल्हापुरातल्या नवीन राजवाडा इथल्या मतदान केंद्रावर आम्ही याची पडताळणी केली आहे. काही मतदारांना कापूस देऊन शाई पुसायला सांगितली, मात्र ती पुसली गेली नसल्याचं समोर आलंय. मतदारांनी योग्य पद्धतीनं मतदान प्रक्रिया सुरू असल्याचं म्हटलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. मतदान केल्यानंतर शाई पुसली जात असल्याचा आरोप काही ठिकाणी होताना दिसून येते. नेमकं हे वास्तव आहे का हे आपण चेक करणार आहे. आपल्यासोबत काही मतदार आहेत, ते मतदान करून आलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये मी आता हा कापूस देतो आणि त्यांना बोटावरची शाई जाते का ते बघायला होतो. तुम्ही शाई पुसून बघा, जाते का? जाते? गेली? तुम्ही पण बघा. जाते? काय नाही जात. ह्यांच्याकडे पण देतो. नहीं जाते, नहीं जाते. तुम्ही पण चेक करा. 4 मतदार होते. 4 मतदारांनी ही आता शाई चेक केलेली, मात्र ती जात नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नेमकी या संदर्भातली त्यांची प्रतिक्रिया सुद्धा जाणून घ्या. तुम्ही नेमकं काय केलं आणि काय दिसून आलं? गेलो, नंबर दिला त्यांनी आणि आमचं नाव सांगितलं. त्यांनी चेक केलं वोटर आय डीमध्ये नाव आणि नंबर बरोबर आहे का, आणि नंतर मग आम्हाला मतं टाकायला पाठवली आत. आणि आम्ही गेलो आत, मतं केली, शाई लावली पहिली आणि आत पाठवलं. मोबाईल वगैरे असले चेक केला त्यांनी, मोबाईल काढून घेतला. म्हणजे ही सगळी प्रक्रिया लोकशाही मार्गाने सुरू आहे वाटतं. लोकशाही मार्गाने सुरू आहे. प्रक्रिया खूप छान असते. 2 मिनट में वोट करके आ गया मैं तो, और मतलब अधिकारी लोग और ये कि सब व्यवस्थित झाले, कोई मतलब परेशानी नहीं हुई हमको, तो बहुत बढ़िया लगा. ऐसा ही रहना चाहिए. फक्त काय आता उन्हाचा ताव जास्त असल्यामुळं फक्त ते माणसांची म्हणजे वयस्कर माणूस आले की त्यांना जरा त्रास होतोय, त्याचं सोय काय तर करायला पाहिजे.
नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर शाई पुसली जाते का याचा एक्सपेरिमेंट करण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र ही शाई पुसली जात नसल्याचं तरी कोल्हापूरमध्ये दिसून येते आणि त्यामुळे तिकडे नाशिकच्या प्रभाग क्रमांक 17 मधील भाजप उमेदवार दिनकर आढाव यांच्या कारमध्ये पैसे सापडलेत. मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. कारसह 2 लाखांची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि पोलिसांच्या तपासात आता काय निष्पन्न होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. नाशिक मधली ही घटना. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 17 मधील भाजप उमेदवार दिनकर आढाव यांच्या कारमध्ये पैसे सापडलेले आहेत. तर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. कारसह 2 लाखांची रक्कम पोलिसांनी सध्या ताब्यात घेतली आहे. नाशिक पोलिसांच्या तपासात यापुढे आता काय निष्पन्न होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, भाजपचे उमेदवार आढाव यांच्या कारमध्ये पैसे आढळले असल्याचं कळतंय, काय अपडेट? नाशिकच्या नाशिक रोड प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे एक उमेदवार आणि पदाधिकारी दिनकर आढाव यांची एक फॉर्च्युनर गाडी आहे आणि या गाडीमध्ये काही पैसे वाटत असल्याचा आरोप त्या ठिकाणचा काही इतर उमेदवारांचा, विरोधी उमेदवार नंतर या सगळ्या उमेदवारांनी आणि पोलिसांनी मिळून हे वाहन ज्या वेळेला अडवलं त्यावेळेला या वाहनामध्ये काही पैशांचे बंडल, 500 रुपयांच्या नोटांचे बंडल जे आहे ते या वाहनामध्ये सापडून आलेले आहे आणि त्यानंतर पोलिसांनी ही गाडी जी आहे ती जप्त केलेली आहे. नाशिक रोड पोलिसांमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई केली जाते. नाशिक रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही जी गाडी आहे दिनकर आढाव यांची ती ताब्यात घेतलेली आहे. या गाडीमध्ये असलेले पैसे नेमके कुणाचे आहे, कुठून आलेत याचा सगळा तपास जो आहे तो पोलिसांकडनं केला जातोय. मात्र विरोधी पक्षांचा दावा आहे की हे सगळे पैसे जे आहे गाडीमध्ये सापडलेले हे उमेदवारांकडून वाटले जात होते, भाजपच्या उमेदवारांकडून मतदारांना वाटले जात होते आणि त्यावरून सगळा हा गोंधळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तिकडे चंद्रपूर शहर मनपा निवडणुकीच्या यादीमध्ये घोळाच्या तक्रारी पुढे येत आहे. शहरातील हिस्लॉप कॉलेज केंद्रावर यादीत नाव नसल्यानं मतदार परतलेत. बहुसंख्य तक्रारी ऑनलाईन यादीमध्ये नाव असताना निवडणूक अधिकाऱ्यांजवळ असलेल्या यादीमध्ये नाव नसण्याच्या आहेत आणि प्रशासनानं याबाबत यादी तपासत असल्याची अधिकृत माहिती दिलेली आहे. हम हमेशा वोट हमारे वार्ड में मारते थे. दिक्कत कैसे, वहाँ पे एक स्कूल है, सदापटल स्कूल है, मुलिनी साड़ा स्कूल है, वहाँ मारते थे हम लोग वोट हमेशा. लेकिन इस बार वहाँ पे नाम ही नहीं आ रहे, वार्ड में नाम ही नहीं है. चलो मान लिया वहाँ वो वार्ड में नाम नहीं होगा, बाजू के वार्ड में नाम होगा. वो 7 है तो 8, 9 में होगा, चिपक के तो 9 में भी नाम नहीं है. दिक्कत ऐसी आ रही. वोटर जाके वोटिंग कार्ड हाथ में है लेकिन वोट कहाँ पे करना ये कहाँ समझ में नहीं आ रहा. तिकडे अकोला शहरातील उच्च प्राथमिक उर्दू कन्या शाळा क्रमांक 3 येथील मतदान केंद्रावर काही उमेदवारांमध्ये वाद झालाय. मतदान केंद्राच्या परिसरात उमेदवार फिरत असल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मध्यस्थी केल्यानं हा वाद तात्काळ निवळला आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या मतदान केंद्रात येणाऱ्या प्रत्येक मतदाराची चौकशी करूनच त्यांना आत प्रवेश देण्याची व्यवस्था केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन उमेदवारांचे जे प्रतिनिधी होते त्यांच्यामध्ये थोडे शाब्दिक वाद झाले होते प्रचाराबाबत किंवा उभं राहण्याबाबत. तर ते आमचा स्टाफ त्या ठिकाणी हजर आहे. मी स्वतः आहे, PI आहेत, आमचे RCP आहेत. तो वाद मिटवला आहे आणि त्या लोकांना आम्ही काढून दिलेला आहे. इथून सध्या शांतता आहे, बंदोबस्त आमचा चालू आहे. राज्यभरातली ही दृश्य आपण पाहतोय. तर आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अनेक सेलिब्रिटी असतील, लोकप्रतिनिधी असतील, दिग्गज नेते सकाळपासूनच घराबाहेर पडतायत, मतदान करतायत आणि इतरांना देखील मतदानाचं आवाहन करतायत. आपण सध्या दृश्यांमध्ये पाहतोय आमिर खान आणि त्याच्या परिवारानं मतदानाचा हक्क बजावलेला आहे. त्यानंतर क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या परिवारानं देखील सकाळीच मतदानाचा हक्क बजावलाय. अभिनेता अक्षय कुमार यानं देखील मतदान केंद्रावर जात मतदान केलंय. सुनील शेट्टीने मतदान केलेलं आहे. तर गुलजार यांनी देखील जे गुलजार साहब म्हणून
अतिशय चर्चेत असतात, त्यांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलेलं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी आपल्या मतदानाचा हक्क बजावतायत. तुम्ही देखील घराबाहेर पडा असं न्यूज 18 मराठी वारंवार आवाहन करतंय. एक जागरूक मतदार म्हणून मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन सगळ्यांकडूनच करण्यात येतंय.